साहेबांनी आज धम्मविहाराला धम्म संडे स्कूलसाठी भोजनदान अल्पोपहार दान केले आणि त्या संदर्भात त्यांचं मनोगत ते व्यक्त करतायत अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय। आज मैत्री बुद्ध विहार या ठिकाणी धम्म संडे स्कूल ही जी संकल्पना राबवत आहेत त्यामध्ये पूज्य भंतेजींची धम्मदेशना होऊन जे लहान मुलं इथे आले होते त्यांच्यावर चांगले संस्कार घडत आहेत। खूप चांगली संकल्पना आहे। त्यामध्ये आमच्याकडून आज जे धम्मदान करण्याचं आम्हाला जे पुण्य लाभलेलं आहे त्याकरिता मी सर्व मैत्री बुद्ध विहार कमिटी समितीचं सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या इकडे बरोबर राहून नमो बुद्धाय जय भीम। थँक्यू। साधू साधू साधू। साहेब, या धम्मविहाराचा उपक्रम जो आहे आज जवळपास 2 ते 3 महिन्यापासून कंटिन्यू सुरू आहे, तुमचं काय मत आहे? खूप चांगली संकल्पना आहे। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बुद्धविहारामध्ये, समाजामध्ये, प्रत्येक गावामध्ये आठवड्यातून एक दिवस तरी सर्वांनी एकत्र जमलं पाहिजे आणि त्यामुळं मुलांवर चांगले संस्कार होतील आणि चांगला समाज पिढी घडल। खूप चांगली संकल्पना आहे। आपण सगळं राबवत असतो पण कोणी वेळ देत नाही। मला सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी कमीत कमी रविवारला तरी वेळ काढून 1 तास समाजाकरता दिला पाहिजे। आमच्या समितीमध्ये कमीत कमी 10 ते 12 लोक असतात, परंतु जे कोणी आपापल्या परीनं सगळं मदत करतात, परंतु आमच्या समितीमध्ये कदाचित सदस्यामध्ये काही उणीवा असू शकतात। तर तुम्ही असं काही सजेशन देऊ शकता की जेणेकरून ती समाजात जास्त कंटिन्यू पुढं जाईल किंवा मोठं होईल किंवा धम्मसंस्कार होतील, अशा अनुषंगाने तुमची काय योजना असेल, काय संकल्पना असेल? हे तर खूप चांगलं तुमचं इनिशिएटिव्ह आहे। अजून मुलांना आपण जर वाचनाकडं वळवलं, त्यांना पुस्तकं वगैरे उपलब्ध करून दिली धम्माची, तर ते अजून त्याच्यामध्ये चांगला एक हे होईल, एक पुस्तक वगैरे त्यांना जेणेकरून संविधान असलं पाहिजे, बुद्धायन धम्म असलं पाहिजे, अभ्यासिका असली पाहिजे। ताई, तुम्हाला कसं वाटलं का बुद्ध विहार संकल्प वगैरे? चांगलं वाटलं। तुम्हाला काय भोजनदान देऊन काय असं काय वाटलं, कसं वाटतं तुम्हाला? भोजनदान देऊन छान वाटत आहे। ताईला विचार। ठीक आहे ताई, तुमचं काय मत आहे? माझं मत आहे की इथे अभ्यासिका उपलब्ध करावी। अभ्यासिका बरं, भारतामध्ये किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गावागावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये बुद्ध विहार आहेत, तर त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? त्यांनी एक दिवस, आठवड्यातून 1 दिवस समाजासाठी द्यायला पाहिजे।